मित्रांनो, आपलं आयुष्य ही एक अनोळखी यात्रा आहे. जन्म घेण्यापासून आपण सतत काहीतरी शिकत असतो, काहीतरी अनुभवत असतो. लहानपणी आई-वडिलांच्या कुशीतला सुरक्षितपणा, शाळेतले ते निरागस दिवस आणि नंतर वयाच्या 20व्या वर्षी सुरू होणारी खरी धडपड. करिअर, नोकरी, जबाबदाऱ्या ही धडपड आपण करत असतो. ती फक्त यशासाठी नाही, तर आयुष्यात जगण्यासाठी. आणि हाच प्रवास चालतो शेवटच्या श्वासापर्यंत. कुणाचं सुखात, कोणाचं संघर्षात, पण प्रत्येकाचं वेगवेगळं. आज आपण या जीवनाच्या प्रवासाकडे बघणार आहोत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. हा प्रवास फक्त वयाचा नाही, तर शिकण्याचा, पकडण्याचा आणि उठण्याचा आणि खरं तर स्वतःला शोधण्याचा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या कुटुंबाचे व तुमचे रक्षण करतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही पण असंच काहीसं आयुष्य जगत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला सुरू करूया. जीवनाचे 20 वर्ष वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधाशोध. ही नाही ते, ती नाही हे अशी धडपड करत करत 2-3 नोकऱ्या सोडल्या आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली. हातात आला पहिला पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यामध्ये जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2-3 वर्ष पुन्हा पुढे उडून गेली. बँकेतले शून्य थोडे थोडे वाढू लागले. वय झालं 25 आणि मग विवाह झाला. जीवनाचे रामकथा सुरू झाली. सुरुवातीचे 1-2 वर्ष मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेले. हातात हात घालून फिरणे, रंगीबिरंगी स्वप्न बघणे. पण हे दिवस पटकन उडून गेले. आणि मग बाळ येण्याची चाहूल लागली. वर्षभर पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड करणं. वेळ कधी निघून गेला समजलेच नाही. या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला. फिरणं, गप्पा मारणं कधी थांबलं हे दोघांनाही कळलं नाही. बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर, गाडी, हप्त्याची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय आणि त्याचबरोबर बँकेतले शून्य वाढवण्याची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं आणि मीही. इतक्यात मी 35चा झालो. घर, गाडी, बँकेचे शून्य, कुटुंब सगळं होतं. तरी काहीतरी जाणवत होतं. पण काय हे कळतच नव्हतं. तिची चिडचिड वाढली. मी उदासीन झालो. दिवस निघून गेले. वेळ सरत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी 10वी आली आणि गेली कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं 40शीत पोचलो. बँकेतले शून्यही वाढून गेले. एकदा निवांत क्षणी मला हे गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं, अगं इकडे ये जरा, हातात हात घेऊन फिरायला जाऊया. तिने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुला काहीही सुचतं? इकडे ढीगभर काम पडलंय आणि तुला फिरायचं आहे? कमरेला पदर खोचून ती कामा करायला निघाली. मग आलं 45वं वर्ष. डोळ्यांना चष्मा लागला. केसांनी काळेपणा सोडला. गुंतागुंती वाढू लागली. मुलगा कॉलेजमध्ये. इथे बँकेचे शून्य वाढतच होते. बघता बघता त्याचं कॉलेज संपलं. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला पंख फुटले आणि तो परदेशी उडून गेला. तिचेही केस पांढरे झाले होते. कधी कधी डोकं साथ द्यायचं बंद करायचं. तिलाही चष्मा लागला. म्हातारा झालो. तीही वयस्कर. दोघं 55 ते 60कडे जाऊ लागलो. बँकेतील शून्याचा पत्ता नाही. बाहेर जाणं येणं बंद झालं. आता गोळ्या, औषधं ठराविक वेळेला सुरू झाली. मुलं मोठी झाली की सोबत राहतील म्हणून घेतलेलं घर आता ओझं वाटू लागलं. मुलं केव्हा परत येतील
याच विचाराने उरलेले दिवस जात होते. एके दिवशी मी सोफ्यावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होते. ती देवाला दिवाबत्ती करत होती. एवढ्यात फोन वाजला. मी पटकन उचलला. समोर मुलगा होता. त्यानं सांगितलं की त्याचं लग्न केलंय आणि आता तो परदेशातच राहणार आहे. त्याने हेही म्हटलं, बाबा तुमचे बँकेतील शून्य एखाद्या वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथेच राहा. काही मी औपचारिक आणि इकडतिकडच्या गोष्टी बोलून त्यानं फोन ठेवला. मी परत सोफ्यावर येऊन बसलो. तीही दिवाबत्ती संपून जवळ आली. मी हळूच म्हटलं, चल आज पुन्हा हातात हात घालून बोलूया. तीही लगेच म्हणाली, हो आले. मला विश्वास बसला नाही. चेहरा आनंदाने उजळला. डोळ्यात पाणी आलं. अश्रू गालावर ओंजळले. अचानक डोळ्याची चमक हरवली आणि मी कायमचा शांत झालो. ती पूजा संपून माझ्या जवळ आली आणि म्हणाली, बोल, काय म्हणतोस होतास? पण मी काही बोललो नाही. तिनं माझ्या शरीराला स्पर्श केला. शरीर पूर्ण थंड झालं होतं. मी तिच्याकडे एकटक पाहत होते. क्षणभर ती शून्य झाली. काय करू? तिला काहीच सुचेना. पण 2 मिनिटाच्या आत ती सावरली. हळूहळू उठली. देवघरात गेली. एक अगरबत्ती लावली. देवाला नमस्कार करून परत आली. माझा थंड झालेला हात हातात घेतला आणि म्हणाली, चल, कुठं फिरायला जायचंय तुला? काय गप्पा मारायच्या आहेत तुला सांग. असं म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं डोकं तिच्या खांद्यावर झुकलं. बाहेर अजूनही थंड वारा वाहत होता. हेच का जीवन? सगळे आपण नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःलाही काढा. जीवन आपलं आहे. ते आपलं नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःलाही काढा. जीवन आपलं आहे तर जगण्याची पद्धतही आपली पाहिजे. सुरुवातच आपण करा. कारण उद्या कधीच येत नाही. तुम्हाला काय वाटतं? बँकेतले शून्य महत्त्वाचे की एकत्र घालवलेला क्षण? तुम्हाला ह्या विषयावर काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.